आणि ब्रेक नंतर एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी तर राज्य सरकारने जाहीर केली, पण त्यासाठी शेतकऱ्यांना जो अर्ज भरायचा आहे तो तब्बल 15 पानांचा अर्ज आहे। बऱ्याच अंशी हा अर्ज क्लिष्ट असल्याचं बोललं जात आहे आणि या भल्या मोठ्या अर्जाला अनेकांनी विरोध दर्शवला आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भातला प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहे। रश्मी, किती मोठा हा अर्ज आहे आणि शेतकऱ्यांसाठी किती अडचणीचे हा सगळा अर्ज भरणं? यंदा आपल्याबरोबर सतेज पाटील आहेत, तेच आपल्याला ह्याबाबत अधिक माहिती सांगतील। पण 15 पानाचा अर्ज आहे ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड पासून तुमची सगळी वैयक्तिक माहिती द्यायची आहे। सतेजजी सांगू शकाल हा जो फॉर्म आहे त्यामध्ये किती वैयक्तिक माहिती मागवण्यात आलेली आहे, काय काय सांगायचं शेतकऱ्यांना? नाही, मुळात कर्जमाफीवर एवढा वाद चालू आहे आणि अशा वेळी निकषासह कर्जमाफी राज्य शासनाने केली जी आम्हाला अमान्य आहे। सरसकट अपेक्षित होती ती झाली नाही। नियमित कर्ज ज्यांनी भरलेलं आहे त्यालाही कर्जमाफीचा लाभ होत नाही आणि त्याच्यावर आता 89 लाख शेतकऱ्यांनी 25,000 सेंटर जाऊन हा ऑनलाईन फॉर्म भरायचा। आता हा फॉर्म आपण बारकाईनं बघितला तर जवळजवळ 50 रकाने त्यामध्ये भरावे लागतात। यामध्ये प्रत्येक व्यक्तीनं त्याचा आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी द्यायचा आहे, मोबाईलवर एक OTP जनरेट करायचा आहे, तो OTP आल्यानंतर परत तो OTP त्या ठिकाणी ऑथेंटिफाय करायचा आहे। हे सगळं करून परत त्याची स्वतःची वैयक्तिक माहिती त्यामध्ये भरायची आहे, पॅन कार्ड डिटेल्स द्यायचे। आज एका वेळी सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंग चालू आहे की आधार कार्डचे डिटेल्स कितपत शासनाने वापरावेत अशी एका बाजूला वाद चालू असताना त्याच वेळी राज्य शासन मात्र 89 लाख लोकांच्या कुटुंबासकट सगळी माहिती राजकीय कुठला तरी हेतू दिसतो नाही, निश्चितपणे आज घरातल्या कुटुंबाची माहिती, 18 वर्षाखालील मुलं किती आहेत, 18 वर्षावरील किती आहेत, ही माहिती तुम्हाला कशासाठी आवश्यक आहे? म्हणजे जर कर्ज ज्याचं असेल त्याची माहिती तुम्ही घ्या, जर घ्यायचीच असेल तर मुळात हा फॉर्म चुकीचा आहे। ऑफलाईन पद्धतीनं हा फॉर्म भरला पाहिजे। किंबहुना माझं म्हणणं त्याच्या पुढे आहे की 89 लाख आकडा जर तुमच्याकडे असेल तर या फॉर्मची तरी काय आवश्यकता आहे? माझा स्पष्ट आरोप आहे, हा फॉर्म म्हणजे माहिती गोळा करण्यासाठी केलेली एक प्रक्रिया आहे। राज्य शासनाला या राज्यातल्या 89 लाख लोकांची माहिती, संपूर्ण कुटुंबाची माहिती एकत्रितपणे पाहिजे, वेगवेगळ्या माध्यमातून मिळू शकेल तर आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू। तुम्ही सदाभाऊ खोत यांना पण आव्हान दिले की त्यांनी हा फॉर्म भरून दाखवा? नाही, आम्ही सभागृहामध्ये त्या ठिकाणी सदाभाऊ खोत होते, त्यांना देखील मी सांगितलं की मी लॅपटॉपची व्यवस्था करतो, तुम्ही जाऊन 4 शेतकऱ्याचे फॉर्म भरा किंवा स्वतः तुम्ही भरा, मी तुमचा सत्कार करतो। हा फॉर्म भरणं क्लिष्ट आहे। मला वाटतं राज्य शासनाची भूमिका या बाबतीतली वेळ काढूपणाची आहे। राज्य शासनानं मनापासून शेतकऱ्याची कर्जमाफी करायचीच नाही आहे, म्हणून या सगळ्या प्रक्रिया ते त्या ठिकाणी राबवत आहेत। आज ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही, अनेक तालुके आहेत, अनेक गावं आहेत की ज्या ठिकाणी मोबाईल सुद्धा चालत नाही। आज तिथल्या शेतकऱ्यांना आपली शेतीची कामं सोडायची आणि येऊन तालुक्याच्या ठिकाणी यायचं, तिथं लाईनमध्ये उभा राहायचं आणि फॉर्म भरला तर ठीक, नाही भरला तर परत जावं लागेल। आता समजा तालुक्यात शेतकरी आला, तो येताना पॅन कार्ड घेऊन येणार आहे का हो, आधार कार्ड घेऊन येणार आहे का हो, ही सगळी त्याची कागद त्याच्यावर असणार आहेत का हो? म्हणजे ही माहिती या 89 लाख लोकांच्यापर्यंत पोहोचणं, ती माहिती घेऊन त्यांनी तिथं येणं, म्हणजे किमान 3-4 महिने या प्रक्रियेला लागतील। उद्देश शासनाचा या ठिकाणी योग्य वाटत नाहीये, करायचंच नाही म्हणून लांबवायचं आणि म्हणायचं मग फॉर्म भरले नाहीत आणि त्या पद्धतीनं वेळ काढायचा, अशी एकूण शासनाची परिस्थिती आहे। तर आपण बघू शकू यंदा की विरोधकांचं म्हणणं एक तर क्लिष्ट आहे, फॉर्म 15 पानांचा आहे। जर शहरामध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला इतका त्रास होत असेल तर गावामध्ये कशा पद्धतीने शेतकरी हे फॉर्म भरू शकतील? शेती करणार आहेत की तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हे फॉर्म भरण्याची ही जी क्लिष्ट प्रक्रिया ते करणार आहेत आणि प्लस त्यांची जी वैयक्तिक माहिती मागवली आहे त्यावर देखील आक्षेप विरोधकांकडून घेण्यात येतो आहे यंदा। आणि हा आक्षेप उपस्थित करून विरोधकांनी सरकारच्या कर्जमाफीच्या उद्देशावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। रश्मी, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।